हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? जसं इंग्लिशचं तसंच आज मॅथमॅटिक्सचं. अँड यू हॅव टू सॉल्व दीज 2 क्वेश्चन्स. आणि आता ते कशामध्ये असणार आहेत हे आता आपल्याला सर्वसाधारणपणे क्वेश्चन पेपरमधले 19-20 त्याच्या पुढचे 17, 18, 19 आणि जवळजवळ बरेचसे रिपीट झालेले क्वेश्चन मित्र, बरोबर की नाही? सर्व क्वेश्चन आहेत ते रिपीट झालेले आहेत. आता बघा, पहिला प्रश्न आहे 2 मार्कासाठी. kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0 इज 3. kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0 इज 3. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. k ची व्हॅल्यू फाइंड करायची, k ची किंमत काढायची. मग आता आपल्याला या इक्वेशन मध्ये किती दिलेली आहे? 3 किंमत दिलेली आहे. आणि 3 किंमत दिल्यामुळं इथे काय होणार आहे मित्र हो? x वर्ग आहे की नाही? इथं x वर्ग kx वर्ग प्लस 10 इंटू x, हा x इथे येणार आहे, प्लस 3 इज इक्वल टू 0. बरोबर की नाही? मग आता k जसाच्या तसा लिहा. x ची किंमत किती दिली आपल्याला? 3. म्हणजे 3 चा काय करायचा मित्र हो? वर्ग. -30 प्लस 3 इज इक्वल टू 0. मग 3 चा वर्ग आपल्याला काय झालेला आहे? इथं आला आहे डायरेक्ट. 3 चा वर्ग 9k मायनस इथे -10 इंटू 3, हे -30 झाले की नाही? इथं हे बघा -30 झाले. -30 प्लस 3 इज इक्वल टू 0. आता -30 प्लस 3 किती होणार आहे? हे 9k इथं आले तर -30 30 मधून किती घालवायचे? 3 घालवायचे आहेत ना. 10 - 3 7, कॅरीज 1, 3 - 1 2. आता उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं आहे? मायनस, म्हणून -27. बरोबर की नाही? 10 - 3 7, -3 + 1 -2. 3तून 1 गेला 2, परंतु उत्तराला चिन्ह कोणतं येईल? मायनस येईल, म्हणून -27 आले इज इक्वल टू 0. मग आता k इज इक्वल टू हा इकडे -27 आहे की नाही डावीकडे, तर तो +27 येणार आहे. आणि 9 हा मल्टिप्लाय आहे म्हणून डिवाइड होणार आहे. बरोबर की नाही? म्हणून हा 27 हा मायनसचा प्लस झाला 27 आणि हा इकडे मल्टिप्लाय म्हणून डिवाइड झाला. आता 9च्या पाड्यात 27 आहेच नाही का? 9 2s are 18, 9 3s are किती होतील? 27. बरोबर? 9 3s are 27. म्हणून k चं उत्तर किती आलं? 3 इज इक्वल टू 3. झाले 2 मार्क मित्र, आहे की नाही? 2 3 4 5 6 म्हणजे 2 मार्क कॅरी झाले. k ची किंमत किती झाली? 3. आता दुसरे 2 एक्झाम्पल दिले मित्र. x + 3y = 7, x = 1. x ची किंमत 1 घ्यायची. 1 + 3y = 7. आता 1 डावीकडे आहे ना, तर उजवीकडे गेला तर काय होईल? मायनस होईल, म्हणजे 7 - 1. 7 - 1 म्हणजेच किती झाले? 6. 7 मधनं किती 1 गेला तर 6 झाले. म्हणजे 3y = 6. म्हणून y बरोबर हे 3 मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होतील 6/3. म्हणून 3 1s are 3, 3 2s are 6 म्हणून 2 झाले. म्हणजे y ची किंमत किती झाली? 2 झाली. किती झाली? 2 झाली. बरोबर? y ची किंमत किती झाली? 2 झाली. हा झाला पहिला इक्वेशन. 2 मार्कासाठी असतं आलेख काढण्यासाठी तुम्हाला कोऑर्डिनेट x चे आणि y चे काढावे लागतात. इथं x चे किती? 1. x चा 1 झाला आणि y चा किती झाला? 2 झाले कोऑर्डिनेट. आता इथं -1 आहे x ची,
म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय -1 प्लस y इज -1. बरोबर. आता 2 1 जा 2 -2 आहे की नाही, प्लस मायनस मायनस झाले आहे की नाही, प्लस y इज इक्वल टू -1. आता हा -1 इकडे उजवीकडे, -2 डावीकडे. बरोबर. मग y बरोबर -1 हा मायनस डावीकडून उजवीकडे गेल्यावर काय झाला, +2. काय झाला, +2. मग -1 + 2 काय होईल, y इज इक्वल टू 2 - 1 1 झाला.